सुरेंद्र सर, किती ओव्हरची मॅच असणार आहे ते कळवा पंचांकडे प्लीज. सेम असणार आहे. येस, थँक्यू. 2-2 षटकांचा सामना खेळवला जाईल, म्हणजेच प्रत्येक डावामध्ये 10-10 चेंडू हाताळले जातील. पंचांच्या भूमिकेमध्ये या फायनल मॅच मध्ये उमेश पाटकर आणि विवियन जाधव असे 2 मॅच ऑफिशियल्स आता मात्र मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतील. ग्रँड फिनाले, अंतिम सामना या स्पर्धेचा. युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळले, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम सामन्यामध्ये. हा महत्त्वपूर्ण सामना असणार आहे, कारण एका बाजूला पुणे या संघ आणि दुसऱ्या बाजूला हा मुंबई या संघ. सर, महिलांच्या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं होतं, मुंबई विरुद्ध पुणे. हा, पुन्हा फायनलला गेली होती, त्यानंतर मुंबई आली, पण मुंबईनेच फायनल जिंकली. आता पाहायचं आहे या पुरुषांच्या टीम मध्ये, म्हणजे मेन स्क्वॉड मध्ये कोणता संघ अंतिम फेरी जिंकणार. पुन्हा एकदा पुणे विरुद्ध मुंबई हा सामना पाहायला मिळेल. चला, या पंच आतमध्ये गेलेले आहेत. खेळाडूंना विनंती, आपण या क्षेत्ररक्षण रचून घ्या. संकेत कदम, विनंती आहे, लास्ट कॉल असेल. आणि पुणे संघ, आपण त्वरितच आपले 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये पाठवा, विनंती आहे. स्वर्गीय माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025. चला, क्षेत्ररक्षण रचून घ्या. टीम संकेत कदम, एका बाजूला 16 संघ आणि दुसऱ्या बाजूला 17 संघ पुणे. येस, पुणे संघ, विनंती असेल. पुणे संघ थोडं सहकार्य करा, कारण आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे. प्लीज थोडं आपण सहकार्य करा. पुणे संघ, कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू नका प्लीज, कारण आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, आपण याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तर जातोय अंतिम सामन्याकडे. अंतिम मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय माधव मंत्री ट्रॉफी 2025 या अंतिम सामन्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस, स्ट्रायकिंग एंडला सुधीर आलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन आलेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. संकेत कदम स्वतः आलेत. काय खेळ केला संकेत कदम यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षरशः ही संपूर्ण स्पर्धा संकेत कदमने गाजवली. बॅटिंग त्याने केली, गोलंदाजी त्याने केली आणि मॅच ऑफिशियल पंचांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लेट्स प्ले गेम ऑन. अंतिम मॅच, फायनलचा हा खडा मुकाबला. लेट्स प्ले गेम ऑन. ग्रँड फिनाले, पहिला चेंडू, पहिलाच बॉल. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय सुधीरने आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर आता या 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर 2 धावा धाव फलकावर झाल्यात. सगळ्यांचं लक्ष या अंतिम सामन्यावर पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण सामना आहे पुणे विरुद्ध मुंबई. हा महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला स्थानिक संघ आणि दुसऱ्या बाजूला पुण्यावरून आलेला एक संघ पाहायला मिळतोय, जो संघ बॅटिंग करतोय आता मैदानामध्ये. मुंबई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. स्टेप आउट आले, स्टेप आउट, उडवलाय बॉल. फिल्डर आहेत लॉंग ऑनला, झेल टिपलाय. मोठा धक्का, बडी मछली जाल में, मोठा मासा गळ्याला लागलाय. संकेत कदमच्या त्या चेंडूवर विकेट आली फलंदाज सुधीरची आणि आता पिन ड्रॉप सायलेन्स पुण्याच्या डगआउट मध्ये, कारण हा हुकमी एक्का माघारी परतलाय. पुण्याचा हुकमी एक्का, ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवली सुधीर, आणि त्याचाच विकेट आता संकेत कदमने आपल्या या चेंडूवर मिळवून दिलाय आणि सुधीर बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज येताना पाहायला मिळेल. निलेश आलेत. निलेश देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. निलेश एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. सुधीर माघारी परतल्यानंतर निलेश आलेत बॅटिंगसाठी. निलेश स्ट्राइकिंग एंड पर. इस अंतिम मुकाबला, इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का फाइनल मैच ऑफ द टूर्नामेंट. संकेत कदमचा नेक्स्ट चेंडू. आपटलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत पोहोचतात. बॉल अडवले, आतमध्ये ढकलले. वा 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 वा, काय फिल्डिंग पाहायला मिळाले.
आणि अशाच पद्धतीची फिल्डिंग या मॅच मध्ये गरजेची आहे. ती कमाल आता मात्र केली आहे क्षेत्ररक्षकाने. बॉलला आतमध्ये ढकललं जरूर. त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जावेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डॉट बॉल. संकेत कदम मागील मॅच मध्ये काय कामगिरी केली. एका बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता संकेत कदमने आणि आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये त्याने धडक मारली आहे. हा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, बॉलला अडवतील त्या ठिकाणी. आणि त्यानंतर आता ही 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 5. 1 गडी बाद. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 5 ऑन बोर्ड. चला या नवीन गोलंदाज लगेचच या प्लीज. कुणाल आलेत नवीन गोलंदाज. कुणाल ओव्हर नंबर 2. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 धावा धाव फलकावर झालेत. पुणा संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय, पण हे महत्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे पुणा संघासाठी. कोणता संघ या स्वर्गीय माधव मंत्री चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार आहे हे पाहायचंय. फुल टॉस बॉल होता, दिशा दिली आहे, फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, बॉलला अडवलंय त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धाव फलकावर. गोलंदाजांचं वर्चस्व राहतं या मॅच मध्ये. मुंबईचा संघ तेवढाच ताकदवर आहे, कारण मुंबईतील असे खेळाडू आहेत ना ज्या खेळाडूंना टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे या सर्वच खेळाडूंकडे आणि त्याचा फायदा मात्र सातत्याने घेतला जातोय मुंबईतील खेळाडूंकडून. या बॉलवर एकेरी धाव आली आहे. 6 धावा धाव फलकावर झाल्या. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कुणालचा हा नेक्स्ट बॉल. आपटलेला बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. प्रत्येक धाव मात्र आता महत्वाची असणार आहे, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 7 या आकड्यावर आणि 1 गडी माघारी देखील परतलाय. ओहो, फुलर लेनचा बॉल होता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि या चुका मात्र या मॅच मध्ये सुधाराव्या लागतील, कारण अंतिम लढत आहे. प्रत्येक धाव मात्र महत्वाची असेल या मॅच मध्ये. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धाव फलकावर झाल्यात. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम पुणा 8 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर टीम पुणा. यावेळेला पायावर जाऊन ठोक रशियन यॉर्कर आणि या यॉर्करने मात्र फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात माघारी परतलाय. विकेट. चला स्पीडअप घ्या. नवीन बॅटर मैदानामध्ये लगेचच यायचंय. विनंती असेल नवीन बॅटर आपण लगेचच मैदानामध्ये या. स्वर्गीय माधव मंत्री चषक T20 स्पर्धा. फुल टॉस बॉल होता आणि नो बॉल असणार आहे. यस, पुढील बॉल असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असणार आहे आता मात्र, कारण नो बॉल जरूर आला आणि त्यानंतरचा बॉल मात्र फ्री हिट. फ्री हिट ऑन आहे. महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधील. फ्री हिटचा बॉल हिट केलाय. सुपर हिट ठरतोय. निघून जातोय 6 धावांसाठी. हा महत्वाचा निर्णायक चेंडू या मॅच मधील पाहायला मिळाला आणि पुणेकर म्हणत असतील की आधीचा बॉल जर होता ना तो फुल टॉस, त्या बॉलवर देखील काहीतरी चौकार अथवा षटकार आला असता तर एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी झाला असता पुणे संघ. पण आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 15. म्हणजेच काय, जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 16 धावांची म्हणजेच फायटिंग टोटल उभा केलाय पुणे या संघाने या मॅच मध्ये.
10 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत या अंतिम सामन्यामध्ये. पुणे या संघ चांगला कमबॅक करत असताना मॅच मध्ये येतोय पुणे संघ. पुणे संघाची विशेष बाब म्हणजे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल पुण्याच्या, कारण पुण्याकडे चांगले गोलंदाज आहेत. 2 गोलंदाज आहेत ना, महत्वपूर्ण गोलंदाज आहेत पुण्याकडे. आता ती चर्चा या मॅच मध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. चला 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज असणार आहे 16 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 16 करायचे सामना जिंकण्यासाठी. संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या नजरा आता या मॅच वर असताना पाहायला मिळतील. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. सारस्वत बँक एम्प्लॉईज युनियन आणि सारस्वत बँक ऑफिसियर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळाली. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे जे पंच, आमचे जे कॉमेंटेटर्स, त्यांना तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जे आमचे युवराजजी भालेराव, आमचे मॅच ऑफिशियल संजीवजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर उमेशजी पाटकर आणि विवियन जाधव हे मॅच ऑफिशियल पाहायला मिळाले. आणि त्यानंतर समालोचक म्हणून मी अभिषेक पाटील आणि माझ्या समवेत तुम्ही आवाज ऐकला सुपेजी कामतेकर यांचा. या सगळ्यांच्या वतीनं या आयोजन समितीचं विशेष आभार व्यक्त करतो. मनपूरक आभारी आहे, तुम्ही संधी दिली. चला आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. संकेत कदम आले स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय समीर भोईटे. ओव्हर नंबर 1 पहिलं षटक. निलेश आलेत 10 बॉलचा खेळ शिल्लक. 16ची आता गरज आहे. संकेत कदम आले स्ट्रायकिंग एंडला. कोण जिंकणार ही लढत? फुलटॉस, चुकीला माफी नाही. षटकार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. नाव आहे संकेत कदम. त्याच्या नावातच दम आहे, म्हणूनच की काय संकेत कदम हे नाव प्रत्येकाच्या आता मनामध्ये बसलंय. पहिल्याच बॉलवर षटकार आला. आता जिंकण्यासाठी 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 10 धावा आता करायचेत. 9 बॉल मध्ये 10 धावा आता करायचेत. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय. मॅचचा टर्निंग पॉइंट आता पाहायला मिळालाय. विकेट आली आहे मोठी. बडी मछली जाल में. पहिल्या बॉलवर षटकार. तू मला षटकार ठोकू शकतो तर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर तुझी विकेट मिळू शकतो. रात्रीचं सत्र आहे आणि खेळपट्टीवर दव साठलंय. थंडी देखील पाहायला मिळते आणि हवेचा झोका देखील थोडासा पाहायला मिळाला. ताकद चांगली पाहायला मिळाली आणि थोडासा स्लोअर वन चेंडू देखील पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून विकेट आली आहे मोठी. 6 धावा धाव फलकावर झाले. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 10 धावा आता करायचे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आता आले बॅटिंगसाठी. सलील आलेत बॅटिंगसाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सलील बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. जिंकणार कोण? पुणे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मुंबई. ही ट्रॉफी कोणत्या ब्रांच मध्ये जाणार ते पाहायचंय. प्रत्येकाला तोच प्रश्न पडला असेल. जो चषक आहे कोणाच्या ब्रांच मध्ये पोहोचणार? चांगला बॉल हाताळला होता गोलंदाजाने. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? समीर भोईटे धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 7 धावा आता धाव फलकावर झालेत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावर. जिंकणार कोण ही लढत पाहायचंय. समीर भोईटे इज ऑन स्ट्राइक नाव. स्ट्रायकिंग एंडला समीर भोईटे यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल चांगला आहे बॉल बरोबर हाताळला होता. खोलबट टप्प्याचा बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत. एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम मुंबई 8 धावा धाव फलकावर झालेत. 1 गडी माघारी परतलाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगलाय. सोडून दिला चेंडू, सोडून दिला आहे. हा बॉल वाईड बॉल असणार आहे. म्हणजेच काय धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. म्हणजेच 7 धावा जिंकण्यासाठी अजूनही करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. 7 धावा कराव्याच लागतील या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी टीम मुंबईला.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, बरोबर हाताळला होता निलेशने हा बॉल. पडल्यानंतर थोडासा फिरला देखील. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आता मॅच ऑन झाली आहे, कारण सामन्यामध्ये आपण पाहिलं धावसंख्येकडे आपण लक्ष दिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 10. म्हणजेच काय, आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 6 धावा करायच्या आहेत. पण गोलंदाजीमध्ये आता होतोय बदल. गोलंदाजी करण्यासाठी आता आमंत्रित केले गेले सुधीरला, ज्या सुधीरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती. फुलातून फॉर्म मध्ये हा गोलंदाज, तोच गोलंदाज आता आलाय. त्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 6 धावांची आता गरज असणार आहे. सुधीरकडे चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो बॅटर डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे सलील. फिल्डिंग पोझिशन चेंज केलं जाईल, सातत्याने त्याच्यावरती लक्ष असेल सुधीरचं या मॅच मध्ये. त्याला ठाऊक आहे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर कशा पद्धतीने बॉल हाताळायचे आहेत. 5 बॉल मध्ये आता करायचे 6 धावा. शेवटची 5 चेंडू 6 धावांची गरज. ओहो हो हो, यावेळेला दिशा चुकली आहे, वाईड बॉल असणार आहे आणि 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मॅच संपली नाहीये, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणी सामन्याचं गणित बदलू शकतं. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 5 धावांची अजूनही गरज असणार आहे. हो 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 हो, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल, डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 5 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉल मध्ये आता 5 धावा करायची आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे, 5 कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. मुंबईचा संघ एका बाजूला आणि पुण्याचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. चार बॉल मध्ये 5 धावा करायचे आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सलील आहे, समोर आहे सुधीर. ओहो हो हो, पहा, बघत रहा आणि या ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय. टीम मुंबई अभिनंदन, हल्लक टीम पुणे. काय सामना रंगला, काय सामना रंगला. षटकाराची गरज होती, सलीलच्याच बॅट मधून आलाय षटकार आणि हा सामना, ही स्पर्धा जिंकली आहे मुंबई या संघाने. अभिनंदन मुंबई, हल्लक पुणे. आपण देखील चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन, अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण आयोजन समिती, युनियनचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली. मनपूर्वक आभारी आहे, धन्यवाद.